कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाटावर भूत काढण्याचा अघोरी प्रकार ताजा असतानाच आता दुसऱ्याच दिवशी शहरालगत आणखी एक अघोरी प्रकार केल्याचे समोर आले। शहरालगतच्या मोरीवाडी स्मशानभूमीत अज्ञात व्यक्तीने भाणामतीचा प्रकार केल्याचे निदर्शनास आले। गेल्या काही दिवसापासून कोल्हापुरात अशा अघोरी कृतीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र आहे। त्यामुळे नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले। अशा प्रकाराचं गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे। शेतकऱ्यांचा आत्महत्या हे आता दुःखद नव्हे तर रुदनाचं कारण बनले। दररोज 8 शेतकरी आयुष्य संपवत असताना राज्य सरकार निवडणुकीतील कर्जमाफीचं आश्वासन पाळण्यात अपयशी ठरले। या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शनिवारी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। रंकाळा स्टँड परिसरातील आरेकर गलीमध्ये प्रदीप बुलबुले आणि माधुरी बुलबुले या दाम्पत्याने बेकायदेशीरपणे आपल्या घरात तब्बल 35 पेक्षा अधिक मांजरे पाळल्याची माहिती उघड झाली। या प्रकारामुळे घरात प्रचंड दुर्गंधीयुक्त कचरा आणि आडखळ जमा झाली होती, ज्यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले होते। नागरिकांच्या तक्रारीनंतर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तात्काळ कारवाई केली। भारतीय जनता पार्टी कोल्हापूर शहर जिल्हा व राजारामपुरी मंडळाच्या वतीनं रवी किरण गवळी यांनी नागरिकांसाठी उपयुक्त ठरणारे मोफत दस्तऐवज व सेवा शिबिर आयोजित केले। या शिबिरात उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, नव मतदार नोंदणी, रेशन कार्ड व आधार कार्ड दुरुस्ती व अपडेट अशा महत्त्वपूर्ण सेवा मोफत पुरवण्यात आल्या। अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान आज दुपारी क्रॅश झालंय। विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच एअर इंडियाचं AI-171 हे विमान काही मिनिटातच शहरालगतच्या मेघाणीनगर परिसरात कोसळलं। या विमानात सुमारे 232 प्रवासी आणि कर्मचारी होते। अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर धूर आणि आगीच्या लाटा दिसल्या। कबनूर येथील चंदूर आभार फाट्यालगतच असलेल्या कबनूर महिला बचत गटाची इमारत सध्या जीर्णावस्थेत असून तातडीने दुरुस्तीची आवश्यकता आहे। या पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन इमारतीची पाहणी केली। यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या व इमारत पुन्हा सुस्थितीत करण्यासाठी आवश्यक निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल असं आश्वासन दिलं। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या चेअरमनपदी नवीद हसन मुश्रीफ यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून या निमित्तानं त्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे सौजन्य भेट घेतली। ग्लॅमर फॅशन आयकॉन ही भव्य सौंदर्य स्पर्धा विविध वयोगटातील स्पर्धकांच्या उत्स्फूर्त सहभागाने मोठ्या उत्साहात पार पडली। किड्स, टीन, मिसेस अँड मिस्टर अशा सर्व गटामध्ये 170 स्पर्धकांनी सहभाग घेत फॅशन आणि आत्मविश्वासाचं जिवंत दर्शन घडवलं। हवामान विभागाने दिलेल्या ऑरेंज अलर्टनुसार कोल्हापुरात गुरुवारी दुपारी 3 वाजल्यापासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली। पावसाच्या तडाख्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले। शहरातील शाहूपुरी परिसरात वीज कोसळल्याची घटना घडली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। यामुळे स्थानिक नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। व्हीनस कॉर्नर, कसबा बावडा आणि इतर सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। गोकुळ सोबत गो कूल।